स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म पावसमध्ये झाला 1903 साली आणि 1974 साली ते समाधिस्थ झाले। या काळामध्ये स्वामींनी वेगवेगळ्या प्रकारची कार्य समाजोपयोगी कार्य केली। त्यातील पहिलं कार्य म्हणजे स्वामींच्या बालपणी त्यांनी स्वावलंबन आश्रमाची स्थापना केली आणि पावसमधल्या मुलांना सगळ्यांना स्वावलंबनाकडे आणलं। आणि ह्याच याच्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यामुळे त्यांना 3 वर्ष पुण्यात तुरुंगवास देखील झाला। त्यांच्याबरोबर त्यावेळेला नाग गोरे, SM जोशी असेही होते त्यांच्याबरोबर आणि त्यांनीच त्यांना गुरु म्हणून एक उपाधी दिली होती की बाबा हे सतत तिथे नामस्मरण करतात वगैरे असं। त्यानंतर ते पावसला गेले आणि पावसला त्यांना एका आजारातून पुढे जावं लागलं आणि मग त्याच्यानंतरचा जो कार्य आहे त्यांचा 40 वर्षाचा भाग हा सगळा त्यांनी अध्यात्माकडे आणला। आणि अध्यात्मामध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी जेवढं वाङ्मय केलं ते सगळं वाङ्मय त्यावेळच्या प्राकृत मराठीत आहे आणि ते वाङ्मय आत्ताच्या लोकांना समजावं म्हणून आत्ताच्या मराठीमध्ये यांनी या वाङ्मयाची सगळ्याची रचना केली। त्यातलं महत्त्वाचं म्हणजे अभंग ज्ञानेश्वरी। म्हणजे ज्ञानेश्वरी सगळेजणच वाचतो आपण, पण ज्ञानेश्वरीचा अर्थबोध होण्याकरता ही अभंग वृत्तातली अभंग ज्ञानेश्वरी अतिशय सोपी आहे। ही वाचता वाचताच आपल्याला कळतं काय आहे। त्याचप्रमाणे स्वामींनी काही अभंगाची रचना केली, त्यामुळे हे संजीवनी गाथा म्हणून आहे। आपल्या गीतेचं स्वामींनी एक चांगलं रूप हे केलं, म्हणजे आपण ती गाऊ शकतो अशा वृत्तामध्ये त्यांनी ती केली। ती एक पुस्तक आहे। नंतर स्वामींनी त्यांच्या जे काही त्यांचे भक्त आहेत त्यांना पत्ररूपी उत्तरं दिली, ती पण अतिशय मार्मिक आहेत की ॲक्च्युली काय गरज आहे ती पण आपल्याला त्या पत्रमंजुषेतनं कळतं। अमृतानुभव आणि चांदेव 65 ही तर माऊलींची आहेतच। चांदेव 65ला हात घालणं आणि त्याच्यावर बोलणं हे इतकं सोपं नाही, कारण ते समजत नाही अजिबात, पण ती देखील स्वामींनी इतकं सोपं करून त्यात दिलं आहे की ते लगेच नक्की समजतं। अतिशय छोटेसं पुस्तक आहे आणि स्वामींची प्रवचनं जी होती ती 3 प्रवचनं आम्हाला घेता आली, त्याच्या पुढे काही ती पूर्वीची घेता आली नाहीत, पण ही 3 प्रवचनाचं पुस्तक आहे। त्यानंतर आपल्या मूळ ज्ञानेश्वरीतल्या 108 ओव्या आपण एकत्र केल्या स्वामींनी आणि त्याचा नित्यपाठ केला की ज्याचा जप आपण रोज घरी करावा। आणि हे आता अनेक शाळांमधनं अनेक मुलं हे करतात। आणि त्याचबरोबर आम्ही पावसचा प्रेमदीप म्हणून आमचं एक पुस्तक आहे, तर ह्यावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शाळातल्या मुलांना ही पुस्तकं आम्ही जाऊन वाटतो आणि त्यांच्याकडनं पेपर सोडून घेतो की जेणेकरून स्वामींच्या चरित्राबद्दल त्यांना अभ्यास व्हावा। स्वामींचे एक शिष्य होते सत्यदेवानंद, त्यांनी हे पुस्तक स्वामींवर लिहिलेलं आहे। तसंच स्वामींच्या बरोबर असलेले बाबा परांजपे यांनी स्वामींचं एक डिटेल चरित्र लिहिलं आहे। या चरित्राचं वैशिष्ट्य असं की ते लिहित होते तेव्हा काय की 10-10, 12-12 पानं झाल्यानंतर स्वामींना दाखवत होते आणि स्वामी हे व्हेरीफाय करून त्यांना देत होते। त्यामुळे ऑथेंटिकेटेड म्हणूया आपण हे असं हे चरित्र स्वामींचं आहे। आणि स्वामींचं सगळं वाङ्मय याच्यामध्ये स्वामींबद्दल लिहिलेले जे त्यांचे भक्त होते त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत, ती पण इथे सगळी आहेत। आता ह्या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य सांगतो। ही मूळ ज्ञानेश्वरी आहे, पण स्वामींचे गुरु जे होते त्यांच्याकरता त्यांची ज्ञानेश्वरी फाटलेली होती की ते त्यांना वाचणं अवघड होत होतं, म्हणून स्वामींनी स्वहस्ते ही ज्ञानेश्वरी लिहिली। हे स्वामींचं अक्षर आहे आणि स्वामींच्या या अक्षरातली ज्ञानेश्वरी ही मूळ ज्ञानेश्वरी आहे। ही पण आपण विक्रीकरता उपलब्ध करून दिलेली आहे। काका, म्हणजे तुम्ही सांगता की ही जी आहे ही हाताने लिहिलेली आहे? हाताने लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे। आपण त्याचं फक्त त्याच्यानंतर स्कॅन करून त्या लोकांना उपलब्ध करून दिलं। आधी वाटलं की मला प्रिंट होतं की काय? नाही, स्कॅन करून आपण घेतलंय। हे सर्वात हे आमच्याकडे घरी 1973 की 74चं एडिशन आहे। वा वा, ही ज्ञानेश्वरी म्हणजे आता आम्ही जी इथं पारायण आम्ही जागोजागी करतो, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन याची पारायणं करतो। लोकांचा चांगला अनुभव घेतात आणि वाचायला अतिशय सोपी आहे। तुम्ही कुठली ओळी वाचलीत तरी त्याचा अर्थ लगेच लक्षात येतो आपल्याला। आणि 2 भाग आहे ना याचे? 2 भाग आहेत। दोन्ही भाग आमचा ॲक्च्युली प्रिंटिंग करता आता 300 रुपये येतो, पण आपण हे दोन्ही भाग आता 150 रुपयाला देतो आणि मंदिरात मात्र ते आपण 120 रुपयाला देतो, कारण आम्हाला हा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतो म्हणून। आणि हे स्वामींचे
अनंत निवासातील आठवणी हे पण खूप छान पुस्तक आहे. स्वामींचे जे अनेक साधक तिथे यायचे त्यांना स्वामींबद्दल काय वाटलं याचं. स्वामींनी कधी कुठलाही चमत्कार केला नाही, कुठलेही ताईत तवा हे असलं काहीही केलेलं नाही किंवा कोणाला असं काही सांगितलेलं पण नाही आहे. पण त्यांचा मेन सोहम साधना होतं. त्यांची दीक्षा म्हणजे सोहम साधना आणि जप म्हणजे ओम रामकृष्ण हरी याच्यावरच त्यांचा भर होता. आणि हे मग मदापाटांनी सोहम साधनेवर पण पुस्तक लिहिलं, खूप छान आहे. हे आहे, हे पण त्यांचं तसंच आहे. आणि तर्कशिष्टे म्हणजे तर्कशास्त्राचे प्राध्यापक आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातनं स्वामी कसे होते त्याच्यावर हे पुस्तक आहे. आणि हे अमृतधारा इंग्रजीमध्ये आहे. आणि तसंच एक आता लेटेस्ट स्वामींचं चरित्र पण इंग्लिशमध्ये लिहिलं आहे एकाने, आणि एक अमृतधारा यांनी इंग्रजीमध्ये पण लिहिलं आहे. हे बघा, आता जोशी म्हणून आहेत, त्यांनी त्याच्यावर आता त्यांचं भाष्य केलं, त्याचं आत्ताच आम्ही प्रसारित केलं. एक स्वामींचं मृत्यूपत्र एक प्रेमकाव्य नावाचं स्वामींचं मी 50व्या पुण्यतिथीला म्हणजे आता ऑगस्टमध्ये आम्ही त्यांचं हे बघा पुस्तक. म्हणजे मी असं तुमच्याद्वारे असं जाहीर करतो की जी तरुण मुलं आहेत त्यांनी पुस्तक नक्की वाचा. म्हणजे प्रेमाची खरी व्याख्या काय आहे हे त्यांना कळेल. त्यातनं म्हणजे प्रेम काय आहे, आता जे चाललंय प्रेमाची जी हे आहे त्याची संकल्पना सगळी बदलून जाईल. काका इकडे काय जरा दाखवा. हो, इथे एक त्या अभंग ज्ञानेश्वरीतल्याच काही ओव्या स्वामींनी वेचलेल्या आहेत त्या इथे आहेत. आणि स्वामींनी त्यांच्या गुरुकरता हा नवरत्न हार अर्पण केलाय. हे काव्य आहे नवरत्न हार म्हणजे, ते काव्याचं हे आहे. हे बाकी असं जे स्वामींबद्दल ते छोट्या मुलांकरता एक चरित्र लिहिलं होतं पुण्यातलं, जोशी म्हणून जे आहेत ना त्यांनी लिहिलेलं आहे. ते त्या लहान मुलांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून हे आम्ही तिथे काही विक्री करता लोकांना फोटो हवे असतात, काही घरी लावायला हवे असतात. हा ओम रामकृष्ण हरीचा मंत्र आहे, त्याचे जप आहे, त्याचे बॉक्सेस विकतो आपण. आणि ही अशी आरतीची पुस्तकं आपण तिथे प्रत्येकाला देतो. म्हणजे लोक जेव्हा मंदिरात येतात तेव्हा आरती कुठली म्हणायची त्यांना ती माहिती असते, माहिती नसते, काय चुकतात ते माहिती असताना. म्हणून आम्ही ते एक आरतीचं पुस्तक तयार केलं आहे की आरती म्हणताना प्रत्येकाने यात बघून म्हणा की जेणेकरून ती परफेक्ट म्हणली जाईल. रोज देवळा मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता पूजा असते, आरती असते, 12 वाजता नैवेद्यानं आरती असते, 7:40ला परत आरती असते. आणि त्यावेळेला ओम रामकृष्ण हरी मंत्र प्रत्येक वेळेला घेतला जातो. आत्ता आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये 1 कोटी ओम रामकृष्ण हरी मंत्राचा जप संकल्प सोडला होता, तो आमचा 1.25 कोटीच्या वर गेला. आता आम्ही तो 51 कोटी करतोय. आणि या स्वामींची जयंती जी आहे 100वी ती 2028 साली 125वी जयंती आहे, त्यावेळेला तो पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. काका जर पावसला यायचं असेल आणि थांबायचं असेल 1 दिवसासाठी मग कसं यायचं? जर समजा व्यक्ती पुण्यावरनं किंवा मुंबईवरनं येणार असेल तर? मुंबईवरनं येणार असेल तर मुंबईहून रत्नागिरीला खूप रेल्वे गाड्या अवेलेबल आहेत. पुण्याहून येणार असेल तर बाय एसटीने यायला लागेल. पण आता रस्त्याची अवस्था बघता तो कारने आलेला सोयीस्कर, किंवा जर तो व्हाया पनवेल जर मुंबईला गेला तरी देखील पुण्यातल्या माणसाला कम्फर्टेबल जर्नी ती आहे. तिथे गेल्यानंतर आमच्या इथे भक्त निवास आहे, त्या रत्नागिरीमध्ये रत्नागिरीपासून 18 किलोमीटर पुढे पावस हे गाव आहे. तिथे भक्त निवास आहे. भक्त निवासामध्ये सगळ्यांची उत्कृष्ट राहण्याची सोय होते, तसंच प्रसादाची पण सोय होते. ही सगळी निःशुल्क आहे. आम्ही कोणाकडनं त्याबद्दल काहीच घेत नाही, हे सगळी सेवा म्हणूनच करतो. आणि आमच्या ज्या बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशिवायच्या त्याच्यामध्ये मेडिकल ॲक्टिव्हिटी खूप मोठी आहे. आम्ही मेडिकल ॲक्टिव्हिटी करता पंचकृषीतल्या गावांमध्ये आमचे डॉक्टर जातात आणि तिथे त्यांना औषधोपचार तिथे आम्ही करतो. पावस मंदिराच्या जवळ पण करतो. आणि ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज या तिथे लावल्यात बघा, या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही करतो. काही जरा एक आणि आता प्रॅक्टिकल पण आम्ही तिथे समोर लावलंय की काय काय आहे, या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा आहेत. म्हणजे वेगवेगळे पुस्तक प्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, 72 तास रामकृष्ण हरी, एक राज्यस्तरीय हे ते पुस्तक तुम्हाला दाखवलं मी, याची राज्यस्तरीय अभंग स्पर्धा घेतो आपण. त्यातनं हे स्वामींचे अभंग सगळ्यांपर्यंत पोचायला हवेत. आपण जे नेहमी अभंग ऐकतो रेडिओवर किंवा इतर माध्यमातनं, तर स्वामींचे अभंग पण त्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. त्याकरता त्याचा प्रसार होणं गरजेचं आहे. वाङ्मयाचा प्रसार आणि प्रचार होणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आम्ही आता इथे करतोय.
आणि हा काय पालखी सोहळा याच्याबद्दल सांगा. हा, पालखी सोहळा म्हणजे आपण काय करतो, स्वामींची जेव्हा पुण्यतिथी असते 15 ऑगस्टला, त्या तिथीने करतो अर्थात ती, तेव्हा काही दिवस मागे पुढे होते. त्यावेळेला आपण ही पालखी, ती 3 स्वामींच्या पादुकांची पालखी मंदिराच्या बाहेर येते आणि मंदिराभोवती ते 3 प्रदक्षिणा घालते. त्यावेळेचे ही दृश्य आहेत सगळी. हे महिलांकरता आपण शिवण क्लास घेतो आणि त्यांना शिवणाचे जे बेसिक आहेत म्हणजे ड्रेस आणि ब्लाऊजपर्यंत सगळं शिक्षण दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना सर्टिफिकेट पण आपण देतो. आणि हे जे डॉक्टर दिसत आहेत तुम्हाला, हे सगळं ऋणवाहिका आहे. हे सगळे डॉक्टर गोडबोले म्हणून येतात आमच्या इथे, तर ते याची सेवा करतात. आणि सुमारे 8 दिवसामध्ये ते 900 लोक तरी पाहतात. हा स्वामींची समाधीचा फोटो आहे आणि अशीच फुलांची रचना केली जाते. ही सगळी फुलं आपल्या स्वामींच्या मंदिरातच होतात, तिथल्याच झाडांना येतात आणि ते स्वामी आमच्या सेवकांमधले सेवकच हे हार तयार करतात. बाकी व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास वर्ग घेतो, नित्यपाठाचा अभ्यास वर्ग घेतो. त्याही याच्यामध्ये खूप लोक पार्टिसिपेट होतात. आम्ही मध्ये कसा उपक्रम केला होता की अभंग ज्ञानेश्वरी लिहून आम्हाला पाठवा, त्यातही जवळजवळ 450 लोकांनी भाग घेतला. अशाही ॲक्टिव्हिटी सतत चालू आहेत. आमच्या संघाला जॉईन होण्याकरता पावस मंदिराचा मोबाईल आहे, तर त्याचा नंबर पण मी तुम्हाला देतो. तसेच पुण्यातल्या लोकांकरता पुणे साधक ग्रुप आहे, त्याचाही नंबर मी तुम्हाला देतो. तुम्ही जॉईन होऊ शकता आमच्या ग्रुपमध्ये. तुम्हाला सगळी जी माहिती आहे, वेगवेगळे जे आमचे उत्सव होतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तसंच आम्ही ज्ञानेश्वरीचे जे अभ्यास वर्ग चालवतो त्याचीही माहिती तुम्हाला त्या माध्यमातून मिळेल. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.